नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, किरण सूर्याची असो किंवा आशेची, ती जीवनातील सर्व अंधकार दूर करतात. मित्रांनो, हाच विचार मनात ठेवा, कारण 2026 हे वर्ष सुरू होणार आहे आणि हा व्हिडिओ म्हणजे एक मोठ्या विस्फोटासारखा आहे. कारण तुमच्या राशीचा स्वामी देवतांचा गुरु बृहस्पती आता अत्यंत शक्तिशाली स्थितीत येत आहे. 11 नोव्हेंबर 2025 ते 11 मार्च 2026 म्हणजेच तब्बल 120 दिवस बृहस्पती आपल्या परिक्रमेतील एका अवस्थेत वक्री होणार आहे. आता हे वक्री काय असते? सगळे ग्रह सूर्याभोवती ठराविक गतीने फिरतात, पण जेव्हा बृहस्पती त्यांच्या गतीत थोडा स्लो होतो आणि पृथ्वी, सूर्य, बृहस्पती यांच्या मधोमध येते, तेव्हा आपल्याला वाटते की ग्रह मागे चालत आहेत. प्रत्यक्षात ते कधीच मागे चालत नाही, फक्त गतीतील फरकामुळे आपल्याला असा भास होतो. पण पृथ्वीवरील या सर्व वक्रीचा आपल्यावर परिणाम होतो. तो चांगला किंवा आव्हानात्मक असू शकतो, हे त्या ग्रहांच्या स्थानावर अवलंबून असतं. शुभ ग्रह वक्री झाले की शुभत्व वाढतं आणि अशुभ ग्रह जर वक्री झाले तर मग अशुभ परिणाम दिसू लागतात. तुमच्या राशीचा स्वामी बृहस्पती आहेत आणि ते या काळात पंचम भावात वक्री होणार आहेत. पंचम भाव असतो संतान म्हणजेच अपत्य, शिक्षण, लव, रिलेशन आणि क्रिएटिव्हिटीचा भाव. या काळात बृहस्पती उच्च राशीत वक्री होत असल्यामुळे या भावातील गोष्टीत तुम्ही अधिक खोलात जाणार आहात, अधिक समजून घेणार आहात. जर तुम्ही विवाहित असाल आणि कौटुंबिक नियोजनाचा विचार करत असाल तर हे 120 दिवस अत्यंत शुभ आहेत. ज्यांना आधीच मुलं आहेत त्यांच्याशी संबंधित चांगल्या बातम्या येऊ शकतात, जसे की शिक्षण, प्रवेश, करिअर या प्रत्येक बाबतीत. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. बृहस्पती म्हणजे ज्ञानाचे आणि प्रगतीचे प्रतीक असतात. तुमचं लक्ष, एकाग्रता आणि सखोल समज वाढेल. 3 डिसेंबर पूर्वी परीक्षा असल्यास निकाल अत्यंत चांगले लागू शकतात. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा काळ पुनर्मिलनाचा संकेत देतो. ब्रेकअप, ब्लॉक किंवा संवाद तुटलेला असेल तर या वक्री अवस्थेत तुम्ही दोघेही स्वतःच्या चुका ओळखाल, संवाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. एनर्जी आणि व्हायब्रेशन या काळात खूप पॉझिटिव्ह असतील, म्हणून तुम्ही जर लग्न किंवा रिलेशनला स्थिरता देण्याचा विचार करत असाल तर हा काळ योग्य आहे. बृहस्पतीची दृष्टी तुमच्या पहिल्या भावावर पडते, तेव्हा यामुळे तुमच्या आध्यात्मिकता, दानशीलता आणि समाजसेवेची भावना वाढते. तुम्हाला लोकांना मदत करण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही स्वतःचा आतून बदल अनुभव घेऊ शकतात. फायनान्स, करिअरमध्ये अचानक सुधारणा होण्याची शक्यता आहे. काही काळापासून प्रलंबित असलेले पैसे किंवा जॉबचे इंटरव्ह्यू अचानक सकारात्मक होतील. जॉब बदलण्याचा योग्य इन्कम वाढणे किंवा एखाद्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. बृहस्पती हे भाग्य आणि धनाचे कारक आहेत. त्यांची दृष्टी लाभ स्थानावर पडल्यामुळे भाग्यवृद्धी निश्चित होते. लिफ्ट होऊ शकते कारण 5th हाऊसशी पोटाशी संबंधित आहे. या काळात जास्त गोड खाणं, बाहेरचं अन्न किंवा वजन वाढ याकडे लक्ष द्या. डायबिटीज असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. बृहस्पतीसाठी तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा, याने तुम्हाला लाभ होईल. हे 120 दिवस मीन राशीसाठी अत्यंत शुभ आहेत. शिक्षण, प्रेम, आर्थिक प्रगती आणि आध्यात्मिक उन्नती सगळ्याच बाबतीत सकारात्मक बदल घडतील. फक्त आरोग्य आणि अन्न सेवनावर थोडं लक्ष द्या. देवगुरु बृहस्पतीची कृपा तुमच्यावर आहे, हे लक्षात ठेवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.